राम नारायण राम। एखादी गोष्ट तयार करण्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो, ती आपोआप घडत नाही। एक गोष्ट असते म्हणून दुसरी होते, वडील आहेत म्हणून आजोबाही आहे, हे जे काही सुरू आहे याला काही शेवट नाही। चालता चालता हे कुठे गेले एक रहस्यच आहे। या चालण्यात कोण येतं, कोण जातं, कुठे जातं, पुन्हा काय येत काही समजत नाही। याने इतकी सुंदर व्यवस्था निर्माण केली आहे, निश्चितच त्याच्यात खूप मोठी बुद्धी असावी, कारण पश्चात्ताप नसेल तर अभावाची जाणीव होत नाही। त्यानंतर लक्षात येते की सर्व काही आहे तयार करण्याची बुद्धिवृत्ती आपल्यातच आहे, फक्त तिला वापरावं लागतं। यात कोणी पहिल्या क्रमांकावर येतो, कोणी दुसऱ्या क्रमांकावर, कोणी पास होतो, कोणी नापास। सिद्धी, मुक्ती, निर्वाण यांच्या क्षेत्रातही असंच असतं। कोणी एका मार्गाने जातं, कोणी दुसऱ्या मार्गाने। त्याहूनही सोपा मार्ग आहे, दिल्ली पायदळ जाऊ शकतो, बैलगाडीने जाऊ शकतो आणि फक्त ट्रेननेच नाही तर विमानानेही जाऊ शकतो। 80 सेकंदात आपण चंद्रावर पोहोचलो। मग स्मरण करताच का नाही पोहोचता येणार? मन जाऊ शकतं तर शरीर का नाही जाऊ शकतं? मन गेल्यावर शरीरही जातं, पण त्याचं प्रमाण इतकं कमी असतं की आपल्याला ते जाणवतही नाही।